आता लवकरच सोनं स्वस्त होऊ शकतं। हो, सणासुदीच्या आधी सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। कारण केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। पण नेमका हा निर्णय काय आहे? सरकार सोनं स्वस्त करण्याचा विचार का करतंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा खरंच सामान्य ग्राहकांना मिळणार आहे का? समजून घेऊया। गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढताना दिसतायत। सणासुदीचा हंगाम जवळ येतोय आणि अशा काळात सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। मात्र सोन्याचे दर वाढत असताना सरकारसमोर आणखी एक मोठी समस्या उभी राहिली आहे, ती म्हणजे सोन्याची तस्करी। आता ही तस्करी आणि सोन्याच्या आयात शुल्काचा काय संबंध? तर मे 2026 मध्ये केंद्र सरकारनं परदेशातून होणाऱ्या सोनं आणि चांदीच्या आयातीवर शुल्क वाढवलं होतं। यामागचा उद्देश होता देशात होणारी सोन्याची आयात कमी करणं आणि त्यासाठी खर्च होणारं परकीय चलन वाचवणं। कारण भारत जगातील मोठ्या सोनं आयातदार देशांपैकी एक आहे। भारत दरवर्षी साधारण 700 ते 800 टन सोनं आयात करतो आणि यावर्षी एप्रिल महिन्यात तर सोन्याच्या आयातीत मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 82% वाढ झालेली होती। म्हणजे एकीकडे सोन्याची मागणी वाढते तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात सोनं देशात येते। त्यातच मध्य पूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या। तेलासाठी भारताला मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करावा लागतो आणि यामुळे परकीय चलनावर दबाव वाढला आणि रुपयावर देखील त्याचा परिणाम झाला। त्यामुळे सरकारनं सोनं चांदीची आयात नियंत्रित करण्यासाठी शुल्क वाढवलं। पण इथेच या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार जास्त आयात शुल्कामुळे कायदेशीर मार्गाने भारतात आणलेलं सोनं महाग होतं आणि त्यामुळे अनधिकृत मार्गाने म्हणजेच तस्करी करून सोनं आणणाऱ्यांना जास्त फायदा मिळू शकतो। समजा कायदेशीर मार्गाने आणलेल्या सोन्यावर मोठं शुल्क द्यावं लागतंय आणि तस्करीच्या सोन्यावर हा खर्च नाहीये, तर दोन्ही किमतींमध्ये मोठा फरक निर्माण होतो आणि हाच फरक तस्करीला प्रोत्साहन देऊ शकतो। म्हणूनच आता सरकारमधील एक गट या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं समोर आलंय। आयात शुल्क कमी केलं तर तस्करी कमी होईल का? हा सरकारसमोरचा मुख्य प्रश्न आहे। कारण शुल्क कमी झालं तर कायदेशीर मार्गाने आयात केलेल्या सोन्याची किंमत आणि तस्करीच्या सोन्याची किंमत यातला फरक कमी होऊ शकतो आणि हा फरक कमी झाला तर तस्करी करणं कमी फायदेशीर ठरू शकतं। त्यामुळे व्यापाऱ्यांना कायदेशीर मार्गाने सोनं आयात करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकतं आणि सरकारला देखील महसूल मिळू शकतो। म्हणूनच सोन्या चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याबाबत सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातंय। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारनं अजून आयात शुल्क कमी करण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाहीये। म्हणजे सध्या ही चर्चा आहे, प्रस्तावाचा विचार सुरू आहे, प्रत्यक्ष निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे सरकारनं सोनं स्वस्त केलं असं आत्ताच म्हणणं चुकीचं ठरेल। पण जर आयात शुल्क कमी झालं तर त्याचा सोन्याच्या किमतींवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो। मात्र सोन्याचा अंतिम भाव फक्त आयात शुल्कावर ठरत नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची किंमत, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, स्थानिक कर आणि इतर खर्च या सगळ्यांचा सोन्याच्या दरावर परिणाम होतो। त्यामुळे आयात शुल्क कमी झालं तरी सोनं लगेच हजारो रुपयांनी स्वस्त होईल अशी हमी आता देता येत नाही। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकार फक्त सोन्याचाच विचार करत नाहीये, तर चांदी आणि प्लॅटिनमच्या आयात शुल्काबाबत देखील विचार सुरू असल्याचं समोर आलंय। म्हणजे सरकार समोर आता एक मोठं गणित आहे। एका बाजूला सोन्याची वाढती मागणी, दुसऱ्या बाजूला परकीय चलन वाचवण्याची गरज आणि तिसऱ्या बाजूला वाढणारी तस्करी रोखण्याचं आव्हान। मे महिन्याच्या मध्यापर्यंत रुपया वार्षिक तुलनेत 6% अधिक घसरला होता आणि त्यामुळे परकीय चलनाचा प्रत्येक खर्च सरकारसाठी महत्त्वाचा ठरतो। पण जास्त शुल्कामुळे जर तस्करी वाढत असेल तर सरकारचा अपेक्षित फायदा कमी होऊ शकतो। म्हणूनच आता शुल्क कमी करण्याचा पर्याय तपासला जातोय।